सहकारी आपल्यासोबत आहे अश्विन. नक्कीच आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत चौपाटीवर आणि अनेक वरिष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत. आपण साहेबांना आता असिस्टंट कमिशनर आलेले आहेत महापालिकेचे, त्यांचा देखील संवाद साधण्याचा त्यांच्याशी प्रयत्न करूया. आत्ताच त्यांचं आगमन झालेलं आहे. पूर्ण देखरेख मुंबई महापालिका डी वॉर्ड किरगाव चौपाटी ही डी वॉर्डच्या अंतर्गत येते. नमस्कार, आपलं स्वागत. वळंजू साहेब आहेत असिस्टंट कमिशनर डी वॉर्ड. वळंजू साहेब, आज मुंबई महापालिकेची कशी व्यवस्था आहे इकडे? आपली किती जणांची टीम सज्ज आहे? आपण बघू शकता इथे महानगरपालिकेने गणेश भक्तांसाठी आणि विसर्जनासाठी संपूर्ण दरवर्षीप्रमाणे तयारी केलेली आहे. आणि इथे आपला जवळपास एक 400 ते 500चा स्टाफ आपला इथे सुसज्ज आहे, जो भक्तांना सेवा देण्यासाठी इथे आहे. आपण इथे तरफे निर्माण केलेले आहेत गणपती विसर्जनासाठी आणि निर्माल्यासाठी सुद्धा आपण आपल्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत. इथे गणपती विसर्जनात लोकांना आणि मंडळांना काही त्रास होऊ नये त्यासाठी क्रेन्स अवेलेबल करून ठेवलेले, पॉन्टून्स आहेत आणि लाईफगार्ड सुद्धा इथे अवेलेबल आहेत. आणि स्टील प्लेट्स देखील मला वाटतं, कारण आता पाऊस देखील आहे, तर त्या अनुषंगाने कशी व्यवस्था आहे स्टील प्लेट्स आणि अन्य? कारण जी वाहनं आहेत गणेशोत्सव मंडळांची ती देखील सुरळीतपणे जायला हवी. हो, दरवर्षीचा अनुभव घेता असं लक्षात आलं की गणपतींच्या मूर्त्यांची साईज मोठी असते आणि त्यामुळे असं होतं की वाळूमध्ये पावसामुळे फसायची शक्यता असते. त्यासाठी म्हणून आपण यावेळेला जवळपास एक 1200 स्टील प्लेट टाकल्यात, जेणेकरून इथे त्यांचे ट्रक किंवा ट्रेलर फसू नये आणि कोणाला गैरसोय होई नये. नक्कीच. तेव्हा वळंजू साहेब आता देखरेख करायला चाललेले. धन्यवाद साहेब, आपण आमच्याशी संवाद साधलात. आणि आणखी काही मंडळी आपल्यासोबत आहेत, लाईफ गार्ड आहेत, त्यासोबत समन्वय समितीचे देखील पदाधिकारी आहेत. पण तत्पूर्वी पुण्याला जाऊया. मिकी घई आपल्यासोबत आहेत. मिकी, पुण्याच्या देखील मानाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन तिकडे सुरू झालेलं आहे. तिकडे कसा उत्साह, गणेश भक्तांची कशी गर्दी बघायला मिळते मिकी?